साबुदाणा न भिजवता आपण साबुदाणे वडे बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणार आहे साबुदाणा, शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या आणि बटाटे उकडायला ठेवले आहेत मी. तर साबुदाणा मिक्सरला बारीक करून घ्यायचा, मग शेंगदाणे बारीक करायचे आणि त्यानंतर मिरच्या वाटून घ्यायच्या. इथे मी बारीक पीठ करून घेतले साबुदाण्याचं. त्यामध्ये टाकला आहे बटाटा उकडलेला, किसून घेतला होता मी, म्हणजे व्यवस्थित वडे बनतात त्याचे. आणि मग दाण्याचा कूट टाकला आणि मग मिरच्या आणि त्यानंतर मग चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मिश्रण एकजीव करून त्याचा डो बनवायचा. पाणी बिलकुल ॲड करायचं नाही, केलं तर अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं त्यामध्ये कारण ते पण डो होण्यासाठी पाणी ॲड करायचे, नाहीतर पाणी अजिबात ॲड करायची गरज लागत नाही बटाटा असल्यामुळे. मग त्याचे असे छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे गोल. हे बघा मी बनवलेत. साबुदाणा भिजत घालायला विसरलो आपण की मग हे बरे पडतात वडे बनवायला आणि चवीला सुद्धा खूप टेस्टी लागतात. तर हे बघा गोल गोल छोटे वडे मी बनवून घेतलेत आणि मंद आचेवर थोडे तळून घ्यायचे. लाल कलर येईपर्यंत तळून घ्यायचे, ते म्हणजे पूर्ण भाजले जाईल. तळून घेतले वडे की पुन्हा पलटीही करायचे दुसऱ्या बाजूने आणि हे बघा कसं लालसर कलर येईपर्यंत मी तळून घेतलेत. अशा प्रकारे साबुदाणा वडे नक्कीच बनवून बघा. हे बघा मी बनवलेत आणि त्यासोबत